नमस्कार, मी शुभम चौरे. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. केंद्र सरकारच्या शाळेमध्ये योगाची सक्ती, राज्यातही निर्णय लागू होण्याची शक्यता. स्मार्ट सिटीसाठी आयुक्त खोडवेकरांना दिल्लीचे आमंत्रण. प्रशासन रेती माफियांची साठगाठ, बोळेगावात मांजरा नदीचा कुठे गेला काठ. आयुक्त गेले दिल्लीत, गोंधळ चालू गल्लीत. नांदेड, पुसद, यवतमाळ, वर्धा या रेल्वे मार्गांसाठी 1000 करोड रुपये मंजूर. आता बातमीपत्र विस्ताराने. केंद्र सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये यापुढे 6वी ते 10वी या इयत्तांसाठी योगाचे धडे सक्तीचे केले जाणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये यापुढे 6वी ते 10वी या इयत्तासाठी योगाचे धडे सक्तीचे केले जाणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही घोषणा केली आहे. याशिवाय केंद्रीय शाळांमधील शिक्षकासाठीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही योग विषयाचा स्वतंत्रपणे समावेश करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात योग विषयासाठी 80 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त भार येणार नाही, असा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे. अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्याबरोबरच केंद्र सरकार पुढील वर्षापासून दिल्लीत योगाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करेल. या स्पर्धेच्या विजेत्यांना 5 लाखाचं पारितोषिक देण्यात येईल, अशीही माहिती देखील देण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम स्वीकारायचा का नाही याचा निर्णय संबंधित राज्यांवर सोपवण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने आता राज्यातही योग सक्तीचा होण्याची शक्यता आहे. नांदेड स्मार्ट सिटी बनणार का, हा सर्वत्र औत्सुक्याचा व चर्चेचा विषय झाला आहे. नांदेड असे म्हणताच नांदेडकरांचा ऊर अभिमानाने भरून येतो. नांदेडच्या अस्मितेने मनामध्ये विचारांचे काहूल चालू होते. नांदेड स्मार्ट सिटी बनणार का, सर्वच औत्सुक्याचा व चर्चेचा विषय झाला आहे. नांदेड असे म्हणताच नांदेडकरांचा ऊर अभिमानाने भरून येतो. नांदेडच्या अस्मितेने मनामध्ये विचारांचे काहूल चालू होते. पंतप्रधानांच्या कल्पनेतील स्मार्ट सिटी म्हणून माझं नांदेड बनणार असे जर कुणाला सांगितले तर कुणाचीही छाती 4 इंच फुगल्याशिवाय राहणार नाही. हे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती आयुक्त सुशील खोडवेकरांमुळे. स्मार्ट सिटी बनवणीच्या दृष्टीने पंतप्रधानांच्या जपान दौऱ्यात खोडवेकरांचा समावेश होता. त्यानंतर हळूहळू खोडवेकरांनी आपले पावले टाकण्यास सुरुवात केली. आपल्या कृतीवर भर देणाऱ्या खोडवेकरांनी नांदेडबद्दल FB वरून स्मार्ट सिटी नांदेडसाठी मोहीम सुरू केली. नमस्कार लाईव्हला मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार या संदर्भातील पुढचे पाऊल टाकण्यासाठी व नांदेड शहराला निधी मिळवण्यासाठी आयुक्त दिल्लीला गेलेले आहेत. याच कारणामुळे महानगरपालिकेची निवड समितीची बैठकही रद्द करण्यात आली. खोडवेकरांच्या कार्याला नांदेडकरांच्या वतीने सुयश लाभो अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करत आहोत. सगरोळी परिसरातील बोळेगाव व एसगी रेती घाटात चालू असलेल्या रेती उपसा ठेक्यांवर गेल्या काही दिवसांपासून ठेकेदार तालुका महसूल प्रशासनाला हाताशी धरून त्यांच्या संगनमताने मांजरा नदीपात्रात बनावट पावत्यांचा सर्रास वापर करीत असून ह्या बाबींकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सगरोळी परिसरातील बोळेगाव व एसगी रेती घाटात चालू असलेल्या रेती उपसा ठेक्यावर गेल्या काही दिवसापासून ठेकेदार तालुका महसूल प्रशासनाला हाताशी धरून त्यांच्या संगनमताने मांजरा नदीपात्रात बनावट पावत्यांचा सर्रास वापर करीत असून ही बाब प्रशासनाला माहीत असताना सुद्धा याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याबद्दल परिसरातील ग्रामस्थ प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. बिलोली तालुक्याला लाभलेले मांजरा नदीचे पात्र हे नांदेड जिल्ह्यासाठी सर्वत्र जास्त महसूल मिळवून देणारे नदीपात्र आहे. कारण या नदीपात्रात लाल रेतीचे मोठे विस्तारित पात्र असून या लाल रेतीस महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटक आदी राज्यात मोठी मागणी असते. या मांजरा नदीपात्रात गेल्या अनेक वर्षापासून शासन लिलावाच्या माध्यमातून ठेकेदारांच्या ताब्यात देऊन रेती उपसा केला जातो. परंतु गेल्या 2 वर्षापासून टेंडर पद्धतीने रेती ठेका दिला जात आहे. यामध्ये आंध्र प्रदेश व तेलंगणातील रेती ठेकेदारांनी हा रेती घाट ताब्यात घेऊन प्रशासनाला हाताशी धरून मनमानी पद्धतीने दिवस रात्र JCB मशीनच्या सहाय्याने रेती उपसा करीत आहेत. विशेष म्हणजे 2 महिन्यापासून बोळेगाव व एसगी हे 2 शासकीय रेती घाट चालू करण्यात आले. यामध्ये बेळेगाव रेती घाटात गट नंबर 320 व गट नंबर 321 सरकारी गायरांमध्ये 14,134 ब्रास, तर एसगी रेती घाटात गट नंबर 233 सरकारी गायरांच्या लगत 4,947 ब्रास रेती उत्खननाची परवानगी वेमुन्नापल्ली मुरली मोहन यांना देण्यात आली. रेती घाटात ठेकेदाराने दिवस रात्र JCB मशीनच्या सहाय्याने रेती उपसा करीत आहेत.
यात दररोज 250 ते 300 ट्रक मधून रेती उपसा केली जात असून शासन दरबारी मात्र दररोज 10 ते 12 तर कधी 50 गाड्यांची नोंद दाखविली जात आहे। दररोज 250 ते 300 ट्रक भरून जात आहेत। याची जर काटेकोरपणे नियमानुसार नोंद केली तर बोळेगाव रेती घाट जास्तीत जास्त 15 दिवसात व एसगी रेती घाट 1 महिन्यात नियमानुसार बंद झाला असता। यामुळे नदीपात्राचे होणारे वाळवंट वाचले असते। याचबरोबर शासनाचा महसूल तिजोरीत आणखी भर पडली असती परंतु महसूल प्रशासनाच्या वरदहस्ताने संबंधित रेती ठेकेदार पूर्ण मांजरा नदीपात्र खरेदी केल्यासारखे वावरून दिवस रात्र रेती उपसा करीत आहेत। यासंबंधी आजपर्यंत तहसील कार्यालयासमोर अनेक उपोषणे व आंदोलने झाली पण याची शासन दरबारी दखल घेण्यात आली नाही। फक्त तहसीलदार व महसूल कर्मचारी यांच्याकडून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे नाटक करून आम्ही किती कार्यतत्पर आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत। पण मांजरा नदी पात्रात प्रत्येक घाटावर 5 ते 6 जेसीबी चालू असून सर्रासपणे बनावट पावत्या वापरण्यात येत आहेत। यावर मात्र अद्याप कसल्याही प्रकारची कारवाई जाणून बुजून करण्यात आली नाही। गत 10 वर्षापासून आंध्र प्रदेशातीलच ठेकेदारांना लिलाव का दिला जातो? सध्या जिल्हा प्रशासनावर या लिलावधारकाकडून दबंगगिरी निर्माण करून लिलावाच्या अटीची पायमल्ली करून जेसीबी मशीनच्या सहाय्याने शेकडो वाहनांच्या मदतीने अवैध रेती उपसा करून शासनाचा 20 वर्षाचा महसुलीवर गंडांतर ओढवल्याचे दिसून येत असले तरी स्थानिक तालुका व जिल्हा प्रशासन मात्र या रेती तस्करांना पाठीशी घालून अभय देत असल्याचे पाहावयास मिळत आहे। वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। महापालिकेचे आयुक्त व महापौर दिल्लीला जाताच शहरात उपमहापौर व विरोधी पक्षनेते यांच्यात आपल्या दालनाचा तिढा वाढला आहे। यांच्या अशा वर्तनामुळे जनतेमध्ये आपण यांना का निवडून दिले असेल असा प्रश्न पडला आहे। आयत्या बिळात घर करणाऱ्यांनी स्वतःचे घर स्वतःच उभारावे असे जनतेला वाटत आहे। महापालिकेचे आयुक्त व महापौर स्मार्ट सिटी आणि विविध योजनेचा निधीसाठी दिल्ली दरबारी गेले असता इकडे नांदेडमध्ये महापालिकेचे उपमहापौर व विरोधी पक्ष नेते यांच्यामधील आपल्या दालन विस्तारासाठीचा तिढा वाढलेला आहे। त्यांना महापालिकेची इनमीन 2.5 वर्षासाठी सत्ता मिळाली आहे। त्याच सत्तेचा गैरउपयोगासाठी यांचे एवढे खटाटोप, यामुळे जनतेत आम्ही यांना कशाला निवडून दिले असेल असा संतप्त प्रश्न पडत असेल। उन्हाळ्यात यांच्याकडे हातपंप दुरुस्तीसाठी पैसे नसतात पण त्यांच्या दालनाच्या फर्निचर आणि कामासाठी यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? या दालनप्रेमी दालन लालची नगरसेवकांनी कामे करायची सोडून आपल्या स्वार्थासाठी भांडत बसले आहेत। यातील खरंच हाडांचा कार्यकर्ता खरंच जनतेची कामे करायची असतील तर त्यांनी आपले दालन महानगरपालिकेबाहेर घ्यावी आणि स्वखर्चाच्या जागेत टाकून त्याला बनवावे। आयत्या बिळात नागोबा न बनता स्वतः आपले बिळ तयार करावे आणि आपले महत्त्व सिद्ध करून दाखवावे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणतात, आयुक्तांचे आम्हास आदेश आहेत, उपमहापौरांचे दालन वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत। तर विरोधी पक्षनेते म्हणतात, काम थांबवा। अधिकाऱ्यांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे। आयुक्त दिल्लीत गेले आहेत आणि त्यांच्या नावाने गल्लीत गोंधळ चालू आहे। नांदेड, पुसद, यवतमाळ, वर्धा या रेल्वे मार्गांसाठी 1000 करोड रुपये मंजूर। या प्रकल्पामुळे वर्धा ते यवतमाळ, पुसद, नांदेड असा थेट ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उपलब्ध होणार असून या 4 महत्त्वपूर्ण शहरांकरिता तसेच वर्धा, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यांकरिता रेल्वे सुविधांचा विस्तार होणार आहे। नांदेड, पुसद, यवतमाळ, वर्धा नवीन रेल्वे मार्गाचा सुधारित खर्च 2501 कोटी 50 लाख रुपये असून त्यातील राज्य शासनाच्या 40% सहभागापोटी 1000 कोटी 42 लाख रुपयांचा निधी केंद्र शासनास टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे वर्धा ते यवतमाळ, पुसद, नांदेड असा थेट ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उपलब्ध होणार असून
या 4 महत्त्वपूर्ण शहरांकरिता तसेच वर्धा, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यांकरिता रेल्वे सुविधांचा विस्तार होणार आहे. हा मार्ग 284 किलोमीटर अंतराचा असून सुमारे 30.5 किलोमीटरवरील 119 हेक्टर भूमी अधिग्रहण पूर्ण झाले आहे. तसेच नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील 945 हेक्टर भूमी अधिग्रहित करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर 93 कोटी 76 हजार रुपये खर्च झाला असून त्यापैकी 50 कोटी राज्य तर 43 कोटी 76 हजार रुपये रेल्वे मंत्रालयातर्फे खर्च करण्यात आलेला आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळून ते प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी काही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये राज्याच्या 40 ते 50% आर्थिक सहभाग देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार नांदेड, पुसद, यवतमाळ, वर्धा या नवीन रेल्वे मार्गासाठी 40% सहभागाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात भूसंपादनाचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. राज्यभरात दारूबंदी करा, काँग्रेसची मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाचा इशारा. राज्यातील हातभट्ट्या कायदेशीर करा, रामदास आठवलेंची मागणी. ललित मोदी भेटी प्रकरणी राकेश मार यांचं सरकारला स्पष्टीकरण. मुंबईवरील 26/11च्या अतिरेकी हल्ल्याचा पाकिस्तानी मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी याच्या सुटकेविरोधात संयुक्त राष्ट्रात दाद मागण्याच्या प्रयत्नांना चीनने लावला सुरुंग. नेत्यांना उघड्या तलवारी भेट देण्यावर औरंगाबाद खंडपीठाचा आक्षेप. आजचे सुविचार. मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे, कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात. शिवाजी कुमार तंबडवार. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. केंद्र सरकारच्या शाळेमध्ये योगाची सक्ती, राज्यातही निर्णय लागू होण्याची शक्यता. स्मार्ट सिटीसाठी आयुक्त खोडवेकरांना दिल्लीचे आमंत्रण. प्रशासन रेती माफियांची साठगाठ, बोळेगावात मांजरा नदीचा कुठे गेला काठ. आयुक्त गेले दिल्लीत, गोंधळ चालू गल्लीत. नांदेड, पुसद, यवतमाळ, वर्धा या रेल्वे मार्गांसाठी 1000 करोड रुपये मंजूर. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.